सद्गुरू, खरी भक्ती म्हणजे काय आणि भक्तीच्या काही पायऱ्या आहेत का, आणि असल्या तर त्या कोणत्या? भक्ती हा विषय मोठा गंभीर आहे. कारण आज बरेच लोक जे कर्मकांड करतात त्याला भक्ती समजली जाते. पूजा अर्चा 2 तास करणं, 2 तास माळेवर जप करणं, तीर्थयात्रा, व्रत वैकल्य, उपास तापास, या गोष्टीला आपण भक्ती असं समजतो. वास्तविक हे सगळं कर्मकांड आहे. भक्तीमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की भक्ती याची व्याख्या समर्थ रामदासांनी फार छान केली आहे. त्याने असं म्हटलेलं आहे, जो विभक्त नव्हे तो भक्त. म्हणजे देवापासून तुम्ही विभक्त झालात की तुम्ही विभक्त, आणि देवाशी तुम्ही जोडले गेलात की भक्त, असं आहे. आणि म्हणून तुम्ही 2 तास पूजा करता आणि पूजेमध्ये तुमचं काहीच लक्ष नाही, तुमचं लक्ष दुसरीचकडे, आणि हाताने फक्त पूजेचं चाललेलं आहे, त्याला भक्ती म्हणत नाही. त्याचे पुष्कळ बायका, एक मी उदाहरण देतो नेहमी, की सासूबाई आहे, 2 तास माळ्याचे मणी ओढते, 2 तास झाल्यानंतर सुनेला छळते. ह्याला काय भक्ती म्हणतात का? त्याला भक्ती म्हणत नाही. म्हणून भक्ती ज्याला आपण म्हणतो ना, त्या भक्तीमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याला आपण देव असं म्हणतो, त्या देवाशी तुम्ही संलग्न झालं पाहिजे. लग्न, संलग्न, देवाशी तुमचं लग्न लागलं पाहिजे, म्हणजे देवाशी तुम्ही जोडले गेले पाहिजे, तर त्याला भक्ती असं म्हणतात. आता गंमत अशी आहे की देवच म्हणजे काय माहिती नाही, तर देवाची भक्ती कशी करणार? आज कर्मकांड करणारे जे लोक आहेत, 99% लोक, त्यापैकी बहुतेक सर्व लोकांना मुळात परमेश्वर म्हणजे कोण, त्याचं स्वरूप काय, ह्याच्याबद्दल काहीही माहिती नसते. म्हणजे मला प्रत्यक्ष भेटलेले लोक मी पाहिलं आहे की आयुष्य त्यांचं परमार्थात गेलेलं, पण त्यांना परमेश्वर म्हणजे काय असं मी जर विचारलं ना, काही सांगता येत नाही. साक्षात्कार म्हणजे काय विचारलं, काही सांगता येत नाही. अशी परिस्थिती आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा म्हणजे मुळात तुम्ही प्रवासाला निघाला आणि कुठे जायचं हे तुम्ही ठरवलेलं नाही, तर त्याला काय अर्थ आहे? किंवा कुठे जायचं जे ठिकाण आहे ते तुम्हाला माहीत नाही, तर तुमच्या चालण्याला काय अर्थ आहे? तसा आज झालेला आहे की आपण देवासाठी म्हणून, भक्तीसाठी म्हणून आपण काहीतरी जे करतो त्या करण्यामध्ये याला देवच माहीत नाही, परमेश्वर माहीत नाही, मग भक्ती करणारच कसा? आणि ते जे काही करतो आहे ते तो कर्मकांड करत असतो. आता हे वाईट आहे का? वाईट नाही. हे करणं वाईट आहे असं गोष्ट नाही. काहीच न करणं, यापेक्षा काहीतरी करणं हे बरं. पण बरं म्हणजे खरं नव्हे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. बरं आहे, ठीक आहे, काही न करण्यापेक्षा ते बरं, पण बरं म्हणजे खरं नव्हे. आणि म्हणून खरं काय हे तुम्ही समजावून घेतलं पाहिजे. मग त्याला सद्गुरू म्हणा, गाईड म्हणा, काही म्हणा, कोणाकडून तरी खरं काय ते शिकून घेतलं पाहिजे. म्हणून एके ठिकाणी स्वरूपानंदाने फार सुंदर सांगितलं आहे. ते असं म्हणतात, आधी देवाची ओळखावे, मग त्याचे भजन करावे, अखंड ध्यानाचे धरावे पुरुषोत्तमा. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, आधी देवाची ओळख, मग देवाचं भजन. आज आम्ही देवाचं भजन करतो पण देवाची ओळख नाही, कळलं की नाही? ध्यान आम्ही करतो पण ते देवाचं ध्यान नाही. डोळे मिटले म्हणजे ध्यान नाही, कळलं की नाही? तर सांगायचा मुद्दा असा की देवाची ओळख नसताना तुम्ही जे काही कराल ते कर्मकांड असेल, ती भक्ती नसेल. आणि म्हणून भक्तीमध्ये सर्वात महत्त्वाचं जे काय असेल ना, तर भक्तीमध्ये 2 प्रकार आहेत. एक प्रकार म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती आणि ज्ञानपूर्व भक्ती. म्हणजे सर्वात महत्त्वाचं काय आहे? ज्ञान. म्हणून एके ठिकाणी भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम यह विद्यते. ज्ञानापेक्षा श्रेष्ठ या जगात दुसरं काही नाही. आणि म्हणून ज्ञान हे सर्व ठिकाणी श्रेष्ठ आहे. तुम्ही आता नाटकात काम करता, नाटकात करण्याचं ज्ञान तुम्हाला पाहिजे तर तुम्ही नाटकात काम करणार. जर तुम्हाला अभिनयाचं काहीच ज्ञान नसेल तर तुम्ही अभिनय काय करणार? तर प्रत्येक गोष्ट, स्वयंपाक करायचा असेल त्या बाईला मीठ, चिमूटभर मीठ टाकायचं का मूठभर मीठ टाकायचं? मग मीठ टाकायचं ना, टाका मूठभर, तर काय होईल? जेवण खारट होऊन जाईल. तसं जीवनामध्ये ज्याला आपण उपासना म्हणतो, ही 2 प्रकारची असते. एक उपासना ज्ञानोत्तर, म्हणजे ज्याला ज्ञानोत्तर म्हणतात ती भक्ती असते, आणि ज्ञानपूर्व असतं ती उपासना असते. म्हणून तुम्हाला ज्ञान देवाचं होण्यापूर्वी तुम्ही जे करता ती उपासना.
आणि देवाचं ज्ञान झाल्यानंतर तुमच्याकडून जे होतं ती देवाची भक्ती. होतं मी हा शब्द वापरला आहे, होय. करणं वापरलेलं नाही. ज्ञानाच्या पूर्वी तुम्ही करता आणि ज्ञानानंतर होतं. होतं हे फार महत्त्वाचं आहे. या बाबतीत मध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या सुंदर काही ओव्या आहेत. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज असं म्हटलेलं आहे की त्याला देवाची ओळख झालेली आहे, जो खरा देवाचा भक्त आहे, ज्ञानोत्तर भक्ती ज्याच्याजवळ आहे, त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी असं केलं आहे, तो बघेल ते दर्शन, तो ऐकेल ते श्रवण, तो बोलेल ते स्तवन, तो करेल ती पूजा, तो चालेल ती प्रदक्षिणा, आणि तो जर झोपला तर ती समाधी. काय सुंदर वर्णन केलं. हे कोणाचं? ज्ञानोत्तर भक्तीचं केलेलं आहे. आणि ज्ञानपूर्व भक्ती जी आहे ना त्याला उपासना असं म्हणतात. आणि म्हणून आज लोक जे कर्मकांड करतात तो एक उपासनेचा भाग म्हणून समजला तर तो ठीक आहे, पण आज लोक त्यालाच भक्ती समजतात, हे चूक आहे. म्हणून उपासना करणं आवश्यक आहे. आणि ही उपासना करत असताना आपल्याला खूप पल्ला गाठायचा आहे, हे लक्षामध्ये ठेवून जर आपण केलं नाही तर आज होतंय काय, पहिलीमध्ये जो KGच्या मध्ये जाऊन बसला तो कायम KGमध्येच बसतो, तो पुढे जायलाच तयार होत नाही. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये आज अशी अवस्था आहे, तो KGच्या याच्यामध्ये जाऊन बसला आहे वर्गात, तो पुढे जायलाच तयार नाही. तीर्थयात्रा जन्मभर तीर्थयात्रा. अरे पुढे काहीतरी जाणार, तीर्थयात्रा झाल्यानंतर पुढे संतांनी काय सांगितलं ते बघ ना. देही असून या देव वृथा फिरतो निर्दैव, देव असे अंतर्यामी व्यर्थ इंडे तीर्थग्रामी. हे तुकाराम महाराजांनी स्पष्ट सांगितलं आहे. पण आधी तू करतोस ना, ठीक आहे कर, पण आता तू कायमचं ते तू करत बसशील तर ते संतांनाही मान्य नाही. आणि म्हणून सांगायचा मुद्दा असा की कर्मकांड तुम्ही एक ठराविक लेवलपर्यंत केलं पाहिजे, काळापर्यंत केलं पाहिजे. त्याच्यापुढे तुम्हाला उपासना, ज्ञानोत्तर भक्ती ज्याला म्हणतात, ती तुम्हाला साधता आली पाहिजे. शेवटी तुमचं जन्माचं जी साफल्य जे आहे ते ज्ञानोत्तर भक्तीमध्ये आहे. आणि म्हणून तुका म्हणे जन्मा आल्याचे फळ विठ्ठलची एक देखील. म्हणून परमेश्वराचा साक्षात्कार होणं किंवा परमेश्वराचं दर्शन होणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ह्याच्यासाठी ज्ञान महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ज्ञानपूर्व भक्ती तुम्ही अवश्य केली पाहिजे, पण ज्ञानोत्तर भक्ती हे तुमचं ध्येय असलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये उपासनेपासून ज्ञानोत्तर भक्तीपर्यंत तुम्ही कधी जाऊ शकाल? तुम्हाला मार्गदर्शन मिळालं तर, आणि ते सद्गुरूत्व मिळालं पाहिजे. कोणाचं तरी मार्गदर्शन म्हणून काही उपयोग होणार नाही. तर जो शाब्दे परेचे निष्णात आहे असे जे सद्गुरू आहेत त्यांचं मार्गदर्शन मिळालं तरच तुम्ही ज्ञानोत्तर भक्तीपर्यंत पोहोचाल. आणि ज्ञानोत्तर भक्तीपर्यंत तुम्ही जर पोचला नाही तर तुमच्या ह्याला काही अर्थ नाही. मग कर्मकांड किती दिवस करत बसायचं? उपासतापास, बायका उपासतापास करत असतात, त्यांना असं वाटतं उपासतापास केलं म्हणजे देव प्रसन्न होईल. आता मुलांनी जर उपास केला तर आईला बरं वाटेल का दुःख होईल? आईला बरं वाटणार नाही, दुःख होणार. तो जेवला तर सुख होणार. तसं आपण सगळी देवाची लेकरं, उपास केल्यानंतर देवाला बरं वाटेल का देवाला दुःख होईल? पण आपण हा विचारच करत नाही. आणि म्हणून जीवनविद्येने या गोष्टीमध्ये आणि स्पष्ट मार्गदर्शन केलेलं आहे की ज्ञानोत्तर भक्ती ही महत्त्वाची आहे. आणि ज्ञानोत्तर भक्तीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्मरण. स्मरणाने तुम्ही देवाशी जोडले जाता. स्मरणाने. आता तुमची बायको माहेरी गेलेली आहे आणि तुम्ही इथे आहात, तुम्ही बायकोशी कसे जोडले जाणार? स्मरणाने. नुसतं स्मरण केलं ना, बायको तुमच्या डोळ्यासमोर येणार. पण स्मरण केल्यानंतर बायको डोळ्यासमोर यायला प्रथम बायको पाहिजे. आता लग्न झालेलं नाही तर तो बायकोचं स्मरण कसं करणार? तसं देवाची उपासना तोच करू शकतो ज्याने देवाचं दर्शन घेतलेलं आहे तो. म्हणून सद्गुरू काय करतात? प्रथम त्याला देवाची ओळख करून देतात. आधी देवाची ओळख, मग त्याचे भजन म्हणजे स्मरण, मग त्याचं स्मरण सुरू होतं. मी नेहमी एक उदाहरण देतो. 25 वर्षाचा तरुण आहे, लग्न झालेलं नाही, जमलेलं नाही, लव यू काही झालेलं नाही. आता त्याला सांगितलं तू बायकोचं स्मरण कर, तो काय करणार? तो करू शकत नाही, कारण त्याला बायको म्हणजे काहीच माहीत नाही. बायको कोण माहीत नाही, स्मरण करू शकत नाही. पण साखरपुडा झाला, आता बायकोचं स्मरण
जिथे जातो तिथे तू माझा सांगाती. कळलं की नाही? हे जे आहे ना, तसं एकदा तुम्हाला देवाची ओळख झाली सद्गुरू कृपेने की मग तुमचं स्मरण सुरू आपोआप होतं. करावं लागत नाही, आपोआप होतं. तुम्ही कराल ती पूजा, कळलं की नाही? तुम्ही कराल ती उपासना, तुम्ही कराल ते मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व काही ती भक्ती ज्याला आपण म्हणतो ती होते. कारण तुम्ही देवाशी जोडलेले असता. म्हणून नामदेव महाराज अभंग आहे, परेहुनी परते घर तेथे राहू निरंतर. की आमचं वास्तव्य कुठे परेच्या पलीकडे आहे, म्हणजे देवाच्या मांडीवर आम्ही आहोत आणि आमचे सगळे व्यवहार देवाच्या मांडीवर बसून चाललेले आहे. कळलं की नाही? ह्याचा अर्थ असा की देवाशी तुम्ही जोडले गेले पाहिजे. आणि देवाशी जोडले जाण्यासाठी प्रथम तुम्हाला देवाची ओळख झाली पाहिजे. एकदा देवाची ओळख झाली ना की तुमचं स्मरण सुरू झालं. जसजसं स्मरण सुरू होतं ना तसं तुम्ही देवाच्या जवळ जवळ जाऊ लागता. स्मरणाने आपण जवळ येतो, कळलं की नाही? आणि विस्मरणाने आपण दूर जातो. अगदी शेजारी भाऊ आहे पण दोघांचं पटत नाही, तर ते एकमेकांचं ते स्मरणच करणार नाही. आणि केलं तर ते शत्रुत्वाने करतील, रागाने करतील, प्रेमाने कधीच स्मरण करणार नाही. तर सांगायचा मुद्दा असा की हे जे स्मरण नावाची गोष्ट म्हणजे गोंद आहे. स्मरण म्हणजे गोंद. आपल्याला दोन वस्तू जर चिकटवायचं असेल तर गोंद पाहिजे, गोंद असेल तर दोन वस्तू आपल्याला चिकटवता येतात. तसं स्मरण म्हणजे गोंद आहे, कोणाचं? देवाचं स्मरण. आणि हा जो गोंद आहे म्हणजे गोविंद, म्हणजे गोविंदाचं नाम, म्हणजे गोविंदाचं स्मरण, ते आपण जेव्हा करायला लागतो तेव्हा देवाशी आपण हळूहळू जोडले जातो. मग आतमधला देव आपल्याला दिसायला लागतो, बाहेरचाही देव दिसायला लागतो. डोळे मिटले तरी देव दिसतो, डोळे उघडले तरी देवच दिसतो. अशी स्थिती आपोआप त्याला प्राप्त होते. अशी स्थिती स्वभावे प्राप्त होय असं म्हटलेलं आहे की ही स्थिती आपोआप प्राप्त होते, पण स्मरणात. आणि म्हणून हे जे स्मरण आहे याच्यासाठी देवाची ओळख पाहिजे. आणि देवाची ओळख होण्यासाठी सद्गुरू पाहिजे. मग सद्गुरू काय करतात? सद्गुरू त्याला ज्ञान देतात. हे ज्ञान पै बरवे जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वी, असं म्हटलं आहे. तुला ज्ञान पाहिजे ना, मग सद्गुरूंना तू शरण जा. आणि ज्ञानाशिवाय कशालाच पर्याय नाही. तुम्ही कुठेही जरी गेला तरी ज्ञान पाहिजे. कुठेही जा, ऑफिसमध्ये गेला तरी ऑफिसचं काम करायला ज्ञान पाहिजे, स्वयंपाक करायला ज्ञान पाहिजे, अभिनय करायला ज्ञान पाहिजे, कुठे तुम्ही जा ते ज्ञान पाहिजे. तसं परमार्थामध्ये सुद्धा देवाचं ज्ञान पाहिजे, देवाची ओळख झाली पाहिजे, त्याचं स्मरण काय करायचं, कसं करायचं ते कळलं पाहिजे. हे सर्व तुम्ही सद्गुरूकडून एकदा समजून घेतलं. आता डोळे आपण मिटले की डोळे मिटल्यानंतर लोक नुसते डोळे मिटून बसतात. त्या लोकांना असं वाटतं इतरांना हा ध्यान करतो, हा ध्यान मी काही करत नसतो. तो ध्यान सोडून बाकीचं सगळं देवात सोडून बाकीचं करत असतो. कळलं की नाही? हे आता डोळे मिटल्यानंतर जे ध्यान, त्याच्यामध्ये डोळे मिटल्यानंतर काय पाहायचं, कुठे पाहायचं आणि कसं पाहायचं, या तीन गोष्टी एकदा शिकला सद्गुरूकडून तुम्ही शिकलात की मग तुम्हाला बरोबर देवाचं ध्यान सुरू होतं. कारण डोळे मिटल्यानंतर काय पाहायचं कळलं तुम्हाला, कसं पाहायचं ते कळलं आणि कुठे पाहायचं ते कळलं. आता तुमचं ध्यान सुरू झालं. आता डोळे उघडल्यानंतर पुन्हा तुमचं ध्यान बंद होता कामा नाही, चालूच राहायला पाहिजे. डोळे उघडल्यानंतर सुद्धा तुम्हाला विश्वामध्ये देवच दिसला पाहिजे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे की हे समस्तही श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा उतला भाव, तो भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोच. म्हणजे तो खरा भक्त आणि तो खरा ज्ञानी असं एके ठिकाणी म्हटलं आहे. कोणाला म्हटलं आहे? विश्वामध्ये ज्याला देव दिसतो तो खरा भक्त, खरा ज्ञानी. जे जे भेटे भूत देते जाणीते भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणवा. ह्याला म्हणजे देव बाहेरही पाहता आला पाहिजे, देव आतही पाहता आला पाहिजे. असा अंतर्बाह्य तुम्हाला देव दिसायला लागतो तेव्हा तुम्ही देवाशी जोडलेलेच असता. आणि त्या जोडलेल्या अवस्थेमध्ये तुम्हाला जो आनंद मिळतो त्याला ब्रह्मानंद म्हणतात, परमानंद म्हणतात, आत्मानंद म्हणतात, सहजानंद म्हणतात, अशी त्याला नावं आहेत. आणि हा जो आनंद आहे तो आपल्या ठिकाणीच निर्माण होतो, आहेच तो, फक्त तो आपल्याला अनुभवाला येतो, आपल्या ठिकाणी तो प्रगट होतो. आणि हा आनंद आपल्या ठिकाणी जेव्हा प्रगट होतो
तेव्हा तुमच्या ठिकाणी आपोआप विरक्ती निर्माण होते. आपोआप हे पाहिजे ते पाहिजे हे राहतच नाही. असलं तरी चालेल, नसलं तरी चालेल. आज वैराग्य म्हणजे काय? हे सोड, ते सोड, ते सोड, घरदार सोड, बायको सोड, मुलं सोड, उद्योगधंदा सोड, म्हणजे वैराग्याचं असतं. साधू होड, संन्यासी होड, ते वैराग्य नाही. आमच्या दृष्टीने वैराग्य म्हणजे काय? असलं तरी चालेल, नसलं तरी चालेल, अशी मनाची अवस्था म्हणजे वैराग्य. कुठे आग्रह नाही, हेच पाहिजे तेच पाहिजे आग्रह नाही, हेच नको तेच नको असाही आग्रह नाही. कळलं की नाही? अशी जी सहजावस्था जी आहे, ही सहजावस्था म्हणजे खरी उत्तम अवस्था आहे. म्हणून उत्तम सहजावस्था, मध्यमो ध्यानधारण, कनिष्ठ प्रतिमा पूजा, तीर्थाटन अधमाधमा असं म्हटलं आहे. पण मग या भक्तीच्या ज्या पायऱ्या आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आधी परमेश्वराची ओळख, मग स्मरण आणि मग अखंड नामस्मरण. आणि आज बाहेर देवाचं दर्शन. अशा तऱ्हेने तुमची खरे तुम्ही भक्त होता. म्हणून भक्ती करणं आणि भक्ती होणं ह्या दोन गोष्टी भिन्न आहेत. भक्ती करणं उत्तमच, पण भक्ती होणं हे अभिप्रेत आहे. हे तुमचं ध्येय असलं पाहिजे. आणि म्हणून आपण आपल्याकडून भक्ती झाली पाहिजे, त्याच्यापूर्वी तुम्ही केली पाहिजे. पण भक्ती करणं आणि भक्ती होणं याच्यामध्ये ज्ञान आहे. आणि हे ज्ञान जे आहे हे सद्गुरूकडूनच घेतलं पाहिजे. पुस्तकं वाचून किंवा पारायण करून तुम्हाला हे ज्ञान मिळणार नाही. ते तुम्हाला ज्ञान मिळणार सद्गुरूकडूनच मिळणार. आणि म्हणून सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आहे. आपण सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तयाला. लोह परिसाची न साय उपमा सद्गुरू महिमा आगा. तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा. अशा खऱ्या देवाला शरण जायचं की न जायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्प. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं